दरम्यान हा सामना रंगतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपला आपण पाहणार आहोत. यावेळेस चिंचोडी वर्सेस कॉमन अशी बॅटल आपण रंगताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. तर यावेळेस सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना ज्ञानेश्वर स्मृती चिंचोडी वर्सेस सदानंद स्मृती कामण या दोन संघाच्या दरम्यान सामन्याला सुरुवात होते. ओपनिंग जोडी आपण पाहतो. यावेळेस मैदानाच्या दिनेश सातवी आणि अक्षय कोल्हा. नितेश अंडवा आहे नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज. तर गोलंदाजी ट्रॅकवरती अजित घरात. तीन क्षेत्ररक्षक या 38 सर्कलचे बाहेर तैनात करावे लागतील. यावेळेस क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला याची नोंद घ्यायची आहे. आणि सामन्याला सुरुवात अजित घरत हा गोलंदाज षटकातील पहिला चेंडू. आता मात्र यावेळेस त्रिफळा उद्वासता परफेक्ट यॉर्कर चेंडूची हाताळणी करतोय आणि फलंदाज बाद झालेला दिनेश सातवी बॅक टू द पवेलियन गॉन. यावेळेस ही अतिशय सुरेख डिलिव्हरी सुपर्ब गोलंदाजी बाय मिस्टर अजित घरात. त्याच्या माध्यमातून एक चांगला सुरुवात चांगली निर्णायक गोलंदाजी करताना दिसतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी त्याने केली होती. आतापर्यंत तीच कामगिरी तो सातत्य यावेळेस राखताना दिसतोय. या सामन्यामध्ये सुद्धा निश्चितच चांगला गोलंदाज आहे अजित घरत. हा बाबू नावाने जास्त प्रसिद्ध आहे. त्याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूमध्ये गडी बाद करतोय. गडी यश संपादन करतोय. आता मात्र दिनेश सातवी हा फलंदाज बाद झालेला आहे. त्याच्याकडे अपेक्षा होती निश्चितच. आता मात्र अपेक्षेचा भंग केलेला. आता मात्र पहिल्याच चेंडूवरती बाद होऊन तंबूत परत त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज तुषार येतोय. तुषार हा फलंदाज यावेळेस चेंडूला तिच्या शरीरापासून दूर टाकवलं. चेंडू जाईल कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न होणार नाही. एका धावाने अकाउंट ओपन झालेलं आहे. यावेळेस सदानंद स्मृती कामण या संघाचं धाव संख्या एक गडी बाद एक धावा. आता मात्र आपण पाहतो यावेळेस स्ट्राईक फलंदाज नितेश हांडवा असेल. नितेश याला संधी आहे. एक चांगला फलंदाज सुद्धा आहे. त्याच्याकडे क्षमता भरपूर आहे. कौशल्य भरपूर आहे. त्याचा वापर त्याला करावा लागेल. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू जातोय ऑन साईडच्या दिशेने. चेंडूला ढकलतोय. चांगला क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. जास्त काही मिळणार नाहीये. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसेल. आउटफील्ड मध्ये आपण निश्चितच आपण पाहतोय ज्ञानेश्वर स्मृती चिंचोडी संघाची अतिशय सुपर्ब कामगिरी होताना दिसतोय. अजित पुण्याचा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. फलंदाज तुषाल साडी. तुषाल खेळतोय वैयक्तिक एक वरती. संघाची धावसंख्या 2. आता मात्र पुढे चेंडू यावेळेस अति सुपर्ब डिलिव्हरी फलंदाज झालेला आहे बाद. तो म्हणजे तुषाल बॅक टू द पवेलियन. बॅटची एज लागून चेंडू सरळ निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये विसा होतोय. निश्चित अतिशय सुपर्ब गोलंदाजी भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. त्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू बॅटची एज लागून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला. आणखीन एक गडी बाद झालेला मोहरा बाद झालेला त्या सदानंद स्मृती कामण संघ या संघाचा. तुषाल याच्या रूपेने निश्चित नवीन फलंदाज बाद झाले. आता मात्र न्यू बॅटर्स मैत्रीच्या आतमध्ये गणेश येतोय. गणेश असेल स्ट्राईक एंडला. धावसंख्या 2 वरती कायम आहे. सुपर्ब कामगिरी केली यावेळेस. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय अजित याला. आता मात्र चांगला फटका हवाई सपाट करण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग खराब आणि आणखीन एक फलंदाज झालेला आहे बाद. तो म्हणजे गणेश हा फलंदाज होईल बाद. सुपर्ब गोलंदाजी यावेळेस अजित याची होताना दिसते. या पहिल्या षटकामध्ये चांगला गोलंदाज आहे. एक अनुभवी क्लास आपला दर्शवतोय. निश्चितच उत्तम अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होताना दिसतोय. कोणत्याही समोरील फलंदाजाला तो टिकू देऊ शकत नाहीये. समोरील फलंदाज अतिशय सुपर्ब कामगिरी करतोय गोलंदाज यावेळेस अजित घरत. जय दिनेश मात्रे जिथे कुठे असेल त्यांनी यायचं आहे. जय दिनेश मात्रे जिथे कुठे असेल त्यांनी या मंडपामध्ये यायचं आहे.
5 चेंडू टाकून झालेले यावेळेस दोन आता मात्र जाऊन हॅट्रिक. आता मात्र काय करते, चेंडूला कट केला, चेंडू जाईल स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. एक धाव कंप्लीट धावाचा प्रयत्न होतोय की काय यावेळेस, अतिशय खराब क्षेत्ररक्षण आणि या दोन धावा मात्र पूर्ण करतात दोन्ही बॅटर्स. धावसंख्या या दोन पुढे सरकते, धावसंख्या पोहोचली जाईल धावफलकावर 4 धावा. नव्याने आलेला फलंदाज विशाल निलेश हबाळे येतो न्यू बॅटर्स. या षटकातील पुढे चेंडू. आता मात्र चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय निर्धाव. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 4 धावा. षटक क्रमांक दुसरा हाताळते गोलंदाज चिंचोली संघाकडून सतीश जाबर. हा गोलंदाज ट्रॅकवरती लेफ्ट आर्म राऊंड दे विकेटने. यावेळेस पुढे चेंडू. आता मात्र फुल टॉस चेंडू, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू पडतोय, नो मॅच लँड ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावते समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या आता मात्र 1 ने पुढे सरकली जाईल, पोहोचते धावसंख्या 5 वरती. चेंडू टाकून झाले 3 चेंडू मध्ये सतीश जाबर हा गोलंदाज. या गोलंदाजाने फक्त एकच धाव त्याने खर्च केलेला आहे, एक गडी सुद्धा मिळवलेला आहे. आता मात्र चांगला चेंडू जातोय शॉट फायनलच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट का दोन्ही फलंदाजाचा धावचा प्रयत्न मात्र होत नाहीये. खराब क्रिकेट, बॅड क्रिकेट आपण पाहतो यावेळेस. साधारण स्पर्धेत कामण या संघाची होताना दिसते या सामन्यामध्ये. खराब फलंदाजी पहिल्या या इनिंग मध्ये करताना दिसतोय विशाल. याला आता मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण एक चांगला फलंदाज आहे, निश्चितच भरपूर सामने तो खेळलाय. सतीश जाबर पुढे चेंडू, यावेळेस अपील केली गेली, या निश्चितच दर्शवतात. बॅटला स्पर्श होऊन चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव मात्र मिळाले जाईल. एका धावाने फारसं काही फरक पडणार नाही. धावसंख्या झाली 7. गडी बाद झालेले एकंदरीत 4 गडी बाद झालेले आहेत यावेळेस साधारण स्पर्धेत कामण या संघाचे. सतीश जाबर चेंडू टाकून झाले 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा त्यांनी खर्च केलेला आहे. शेवटचा चेंडू. आता मात्र सरळ बॅटने चेंडूला खोदून काढला, चेंडू जाईल गॅप मध्ये, परंतु तितका चांगला क्षेत्ररक्षण होतंय अजित मार्फत. आणि रुपेश जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल, तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. षटक संपलेलं आहे दुसरं. 2 षटक समाप्त. धावसंख्या आहे धाव फलकावर 8 धावा. 4 गडी बाद 8 धावा झालेल्या आहे. आता मात्र येणाऱ्या 2 षटकाचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. 2 षटकामध्ये पाहायचं आहे. कल्पेश सापटे यावेळेस ट्रॅकवरती सज्ज होईल. कल्पेश हा गोलंदाज संघाचा कर्णधार सुद्धा आहे निश्चितच. आता मात्र पाहायचं आहे कशा प्रकारची गोलंदाजी करतोय समोरील फलंदाज विशाल. स्ट्राईक एंडला असेल. आता मात्र यावेळेस जागृत करण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय, व्हाईटचा इशारा आलेला आहे. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू वळतोय आणि आता मात्र व्हाईटचा इशारा. 51 धाव मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या 9. धाव फलकावर धावा लागल्या जातात. आता मात्र षटक क्रमांक 3 हाताळतोय गोलंदाज कल्पेश सापटे हा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेस सुरुवात करेल. षटकातील पहिला चेंडू असेल विशाल साडी.
आता मात्र शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला पंच केलाय. आता मात्र चेंडू जाते मिडॉन क्षेत्रामध्ये. यावेळेस चांगला क्षेत्ररक्षण थोडंसं घातक ठरू शकतोय, परंतु काय घडते तर बॅकअप खराब आणि या 2 धावा कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. 2 धावा मात्र पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावेने धावसंख्या झालेली 11 धावा. धावसंख्या 11, चेंडू टाकून झाले 1 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करतोय कल्पेश सापटे हा गोलंदाज. आता यावेळेस पुण्यात सज्जुल म्हणजे ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुढे चेंडू आता मात्र चांगला फटका, चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. अतिशय सुंदर प्रयत्न यावेळेस अजित मार्फत चेंडूला अडवतोय. या 2 धावा मात्र मिळतात दोन्ही फलंदाजांना. अतिशय 4 धावा यावेळेस वाचवलेल्या आहेत. अतिशय चांगली क्षेत्ररक्षण यावेळेस आपण पाहतोय. अजित मार्फत चांगला एफर्ट 100% प्रयत्न देण्याचं काम करतोय. धावसंख्या झाली धावफलकावर 13 धावा. धावसंख्या 13. तिसरा चेंडू आता मात्र यावेळेस ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये काही संपर्क झाला नाही. चेंडू जाईल निर्धाव. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय कल्पेश एकसापटे हा गोलंदाज. निश्चित भरपूर चांगला अनुभव आहे या गोलंदाजाकडे. लेदच होता अनुभव आहे आणि यावेळेस तोच अनुभव पणाला लावतो यावेळेस या सामन्यामध्ये. कल्पेश धावसंख्या झाले 13 धावा. पुढे चेंडू आता मात्र यावेळेस काय करतात वारंवार ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेषेमध्ये येऊ शकत नाही फलंदाज विशाल. याला आता मात्र थोडासा फुटवर्कचा चांगला वापर करावा लागेल, परंतु आता मात्र तसं काही होता दिसत नाही. चेंडू जाईल निर्धाव. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकतो या षटकामध्ये गोलंदाज कल्पेश. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती षटकातील 5वा चेंडू असेल. आता मात्र काय करते तर लागोपाठ 3 चेंडू बीट होतोय फलंदाज विशाल. याला आता मात्र काही समजत नाहीये. जागेवरून वारंवार खेळण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या क्षमता ओळखलं पाहिजे. चेंडूच्या रेषेमध्ये आला येऊन फटकेबाजी करावी लागेल यावेळेस विशाल. याला जास्तीत जास्त गॅपमध्ये फटके मारावे लागतील. चांगलं कमबॅक करणं गरजेचं आहे विशाल या फलंदाजाला. आता मात्र चांगला कनेक्शन आहे, परंतु हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतो आणि सॉफ्ट डिसमिसल फलंदाज होईल बाद. तो म्हणजे विशाल. षटक संपलेला आहे. विशाल हा फलंदाज झालेला आहे बाद. यानंतर होणारा सामना असेल न्यू बॉईज कामन वर्सेस न्यू स्टार ए कामन. या दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. षटक संपलेलं आहे तिसरं. 3 षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर फक्त आणि फक्त 13 धावा. खराब कामगिरी पहिल्या इनिंग मध्ये होताना दिसतोय साधारणपती कामन या संघाची. आता मात्र नवीन गोलंदाज रुपेश येतोय. तर नवी बॅटर्स योगेश कोल्हा असेल स्ट्राईक एंडला. योगेश आणि निलेश ही जोडी आपण पाहतोय. आता मात्र चेंडू जातोय मिड ऑफ पट्ट्यामध्ये. 1 धाव मात्र अर्जित केली जाईल. या एका धावाने धावसंख्या झाली धावफलकावर 14 धावा. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. रुपेश दांडीकर हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक पाहायचा आहे. 5 चेंडूमध्ये किती धावा तो खर्च करतोय. चांगली सुरुवात यावेळेस केलेली आहे सर्वच गोलंदाजांनी. अजित असो किंवा कल्पेश असो नंतर सतीश जाबर असो चांगली गोलंदाजी केली आहे या सर्वच गोलंदाजाने. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये काय संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल निर्धाव. योगेश हा फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. त्याला काय समजत नाही. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न त्याने केला गेला. आता मात्र निर्धाव चेंडूची नोंद झालेली आहे. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रुपेश. हा मात्र अतिशय सुरेख डिलिव्हरी. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न निश्चित वारंवार ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्याच्या बॅटने जास्तीचा वापर करतायत हे 2 फलंदाज, परंतु काय यश संपादन होत नाहीये. यश त्यांच्या वाट्याला येत नाहीये, कारण खराब क्रिकेट बॅड क्रिकेटचा प्रत्येक आपण पाहतोय यावेळेस कामन संघाच्या माध्यमातून होताना दिसतोय. आता काय घडते तर चेंडू जाईल निर्धाव. सुपर डिलिव्हरी. चांगली सुरुवात चांगला अंत सुद्धा करतात या पहिल्या इनिंग मध्ये. रुपेश दांडेकर तिच्या सुपर गोलंदाजी करतोय. 4 चेंडू टाकून 3 चेंडू डॉट तो हाताळतोय. डॉट डिलिव्हरी टाकतोय. विशेष चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना या स्लॉग ओव्हर मध्ये रुपेश दांडेकर पुन्हा तयार. गोलंदाजी मार्कवर या षटकातील 5वा चेंडू असेल त्याच्या माध्यमातून. आता मात्र फुल टॉस चेंडूला ड्राईव्ह करते. चेंडू जाईल वाईडिश लॉंगाच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण अजित मार्फत फेकी होईल सुरेख. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. जास्त काही मिळणार नाही. एका धावाने आता मात्र धावसंख्या मध्ये बदल. धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 15 धावा. धावसंख्या 15. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. रुपेश दांडेकर 2 धावा त्याने खर्च केलेला आहेत. आता मात्र
या षटकातील शेवटचे चेंडू असेल. पाहायचं काय करते, किती धावा मिळतात या चेंडूवरती. यावेळेस चांगला फटका, परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक अजित कोणती चुकी करणार नाहीये. फलंदाज होईल बाद आणि षटक सुद्धा संपलेलं आहे. पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे. यावेळेस धावसंख्या झालेली 15 आणि 16 धावांचं लक्ष्य टार्गेट समोर ठेवलेलं आहे. यावेळेस सदानंद स्मृती कामणी या संघाने ज्ञानेश्वर स्मृती चिंचोली या संघाच्या समोर अतिशय सुपर गोलंदाजी केली. यावेळेस पहिल्या षटकामध्ये अजित याने चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर सतीश जाबर दुसरं षटक हाताळलं, त्यामध्ये त्याने 4 धावा खर्च केला. त्यानंतर कल्पेश याने चांगली गोलंदाजी केली. आता मात्र रुपेश दांडेकर या गोलंदाजाने फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केला आणि 1 गडी सुद्धा मिळवलेला आहे. अतिशय सुपर कामगिरी केली. त्याच्या चांगल्या कामगिरीवरती निश्चितच 15 धावा मध्ये रिफेंड केलेला आहे समोरच्या संघाला आणि 16 धावांचं लक्ष्य टार्गेट समोर ठेवलेलं आहे. यावेळेस सदानंद स्मृती कामण या संघाने ज्ञानेश्वर स्मृती चिंचोली संघाच्या विरुद्ध न्यू बॉईज कामण संघाचा कर्णधार, त्यानंतर न्यू स्टार ए कामण संघाचा कर्णधार टॉस साठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. न्यू बॉईज कामण वर्सेस न्यू स्टार ए कामण या दोन्ही संघाच्या संघांना एक टॉस साठी या. टॉस होतोय. आदरणीय सन्माननीय शाहीजी अन्सारी साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्यात टॉस होईल. विद्यमान केसीएचे कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून यावेळेस या सामन्याचा टॉस होईल. न्यू स्टार ए कामण वर्सेस न्यू बॉईज कामण या दोन्ही संघाच्या दरम्यान टॉस होते. आदरणीय सन्माननीय शाहीजी अन्सारी साहेबांच्या शुभ हस्ते. छापाचा कॉल. न्यू बॉईज कामण टॉस विन. याचा निर्णय कळवायचा आहे. धन्यवाद. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे न्यू बॉईज कामण या संघाने आणि फलंदाजी करण्याकरता आमंत्रण दिलेलं आहे. यावेळेस न्यू स्टार कामण ए या संघाला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सदानंद स्मृती कामण या संघाने आपलं त्वरित क्षेत्ररक्षण लावून आणि सहकार्य कर वेळेबद्दल अजून आपल्याला एक मॅच एक्स्ट्रा आजच्या दिवसामध्ये खेळायचं बाकी आहे. फायनलचा डे आहे आणि फायनलच्या दिवसामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतोय नाही इथे नाही या, तुम्ही बसा वरती या. तर आता मात्र यावेळेस दुसऱ्या डावाला सुरुवात होतोय. सदानंद स्मृती कामण वर्सेस ज्ञानेश्वर स्मृती चिंचोली असा बॅटल आपण पाहतोय. वेलकम बॅक काका. सतीश जाबर स्ट्राईक एंडला असेल फलंदाज. सर्वात कमी वयाचा खेळाडू याला पण पाहतो. विकेटच्या मागे त्याला तैनात केलं गेलेलं आहे. यावेळेस सदानंद स्मृती कामण याच्या माध्यमातून पहिला चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली विकेट घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव कंप्लीट जायचा प्रयत्न करतात आणि अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या मधोमध आपण पाहतोय सतीश जाबर आणि मंगेश याच्या माध्यमातून होताना दिसते आणि 2 धावाने अकाउंट ओपन केलेलं आहे. यावेळेस सतीश याने स्वतःचा आणि संघाचं खातं उघडतोय. गोलंदाज विशाल सातवी याला आता मात्र विशाल कामगिरी करावी लागेल, कारण कमी धावसंख्या आहे, कमी धावा डिफेंड करावे लागतील. तर करायचं असतील तर आपण पाहतोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं काय इशारे, तो 2 धावा मिळतील या फटक्यावरती. फटका मात्र चांगला होता, परंतु दिशा थोडीशी धावसंख्या 4 धावा धावफलकावर लागलेला आहे. चेंडू टाकून झालेले 2. विशाल सातवी हा गोलंदाज. आता मात्र या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे.
चांगल्या लाईन आणि लेंथ पण चांगली गोलंदाजी करावी लागेल. सतीश साडी पुढील चेंडू. आता मात्र चेंडू जातो या विकेट किपरच्या हातामध्ये. दिनेश आहे त्या ठिकाणी. कोणतीच चेंडूला अडवते. चेंडू जाईल निर्धाव. डॉट बॉलची समाप्ती होते. 3 चेंडूला टाकून झालेले आहेत. 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च होत आहे. विशाल फलंदाज सतीश साडी हा चेंडू. आता मात्र मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पाण्यात थोडासा बाहेर वळतो आणि सरळ विकेट किपर दिनेशच्या हातामध्ये विसावते. निर्धाव चेंडूची चोंद. बॅक टू बॅक 2 चेंडू. आता मात्र यावेळेस निर्धाव टाकते गोलंदाज विशाल सात्विक चांगला अनुभव, उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे. त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होताना दिसते या षटकामध्ये. आता मात्र बॅकफूट पान. चेंडू जाईल कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. खराब क्षेत्ररक्षण. आउटफील्ड थोडासा खराब आहे. त्याचाच फायदा उचलतात दोन्ही फलंदाज. आणि या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचली जाईल तो म्हणजे 6 धावा. चेंडू टाकून झालेले आहेत 5 चेंडूमध्ये 6 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत. कमी धावा चेस करायचे आहेत. निश्चितच चांगले गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आता मात्र यावेळेस सुरेख डिलिव्हरी. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडू जाईल निर्धाव. षटकात झाली समाप्ती. धावसंख्या धावफलकावर कायम आहे 6 धावा. आता मात्र 3 षटकांचा खेळ शिल्लक. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहायचं कोणता गोलंदाज कामत संघाकडून यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. तुषाल येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस सुरुवात करेल. समोरील फलंदाज मंगेश भगले. आता मात्र नव्याने स्ट्राईक एंडला असेल. तुषाल येतोय. सांघिक दुसरा वैयक्तिक पहिला षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस सुरुवात करेल आपल्या या संघासाठी. पहिला चेंडू असेल. बघले आता मात्र यावेळेस काय करते त्या डाऊन द लेग साइड. वाईटचा इशारा आलेला आहे. कवंतर धाव च्या रुपयामध्ये ऍड होईल आणि धावसंख्या पोचली जाईल धावफलकावर 7 धावा. धावसंख्या 7. या प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाहीये. वाईट चेंडू हाताळला होता गोलंदाज तुषाल याने. चांगला युवा पिढीचा हा गोलंदाज आहे. त्याला थोडासा अनुभवाची कमी आहे. आता मात्र चांगल्या गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस शॉर्ट पे चेंडूला जागून करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय ऑन साइडच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट. चांगला क्षेत्ररक्षण होतोय. यावेळेस विशाल मार्फत फेकी होईल. तोपर्यंत या 2 धावा घेण्याची संधी होती दोन्ही बॅटर्सकडे. या 2 धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 9 धावा. बिनबाद 9. एक चांगली सुरुवात यावेळेस दुसऱ्या डावामध्ये केलेली आहे. यावेळेस आपण पाहतोय फलंदाज सतीश जाबर आणि मंगेश भागली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढे चेंडू. आता मात्र चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. नितेश मार्फत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. जास्त काही मिळणार नाहीये. समाधान मानावं लागतं या 2 बॅटर्सना. या एका धावाने धावफलक डबल फिगर मध्ये पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 10. कमी धावांचं टोटल आहे. त्यामुळेच सिंगल आणि डबल्स मध्ये जास्त भर देताना दिसत आहेत फलंदाज सतीश आणि मंगेश ही जोडी. आता मात्र सिंगल अँड डबल मध्ये त्याचा विश्वास दाखवलेला आहे त्यांच्या माध्यमातून. कारण कमी धावांचं हे टोटल आहे. कमी धावा चेस करायचे आहेत. निश्चितच चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून होताना. आता मात्र आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेषेमध्ये आला होता फलंदाज. तर काय घडतंय तर यावेळेस फलंदाज बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता समाप्ती. निरोप होतो यावेळेस या चेंडूची. डॉट बॉलच्या समाप्ती. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल जास्तीत जास्त हाताळावे लागतील गोलंदाज तुषार याला. चेंडू टाकून झालेले 3 चेंडूमध्ये 4 धावा तो खर्च करतोय. या षटकातील चौथा चेंडू असेल. आता मात्र काय घडते. चेंडूला सोडून दिलेला आहे. पंचांकडे एक चांगला वाईट अपेक्षेने पाहिलं होतं. परंतु आता मात्र पंचाने नाकारलेला आहे. चांगला चेंडू होता. चांगला फ्लेअर डिलिव्हरी आहे यावेळेस. धावसंख्या कायम आहे 10 वरती. सतीश साडी पुढे चेंडू. आता मात्र बॅकफुटला येऊन चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जातोय मिड ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. जास्त काही मिळणार नाही. सुरू एक डिलिव्हरी. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर आता मात्र चांगली कामगिरी स्वतःला सावरण्याचं काम करतोय गोलंदाज तुषाल. याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होताना दिसते या षटकामध्ये. धावसंख्या झालेल्या 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आता मात्र 5 धावांची गरज. पुढील चेंडू. आता मात्र यावेळेस काय घडते तर नटराज स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूची नोंद झालेली. धावसंख्या धावफलकावर कायम आहे 11 धावा.
यावेळेस एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा यावेळेस पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या झालेल्या 13. षटक संपलेलं आहे दुसरं. तीन धावांची गरज. नितेश हांडवा हा गोलंदाज, षटक क्रमांक 3 तो हाताळतोय. षटकातील पहिला चेंडू. आता मात्र यावेळेस ऑन साइडच्या दिशेने हुक केला चेंडूला. चेंडू जाईल. पाहायचा किती धावा, 2 धावा. डिक्लर 2 धावाने धावसंख्या पोहोचली जाईल 15च्या घरामध्ये. एक पाहिजे, एक धावाची गरज. मानकरी ठरतोय अजित घरत.